आज आपण बनवणार आहोत गावरान कोंबडीचा अळणी सूप. चला तर मग रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर मी इथं चिकन घेतलेलं आहे. चिकनमध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा हळद टाकायची आहे. धने पावडर टाकायची 1 मोठा चमचा. त्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण टाकायचं आहे 1 मोठा चमचा. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि रेस्टला द्यायचं आहे 10 मिनिटं. त्यानंतर गॅस ऑन करायचं, कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकायचे. त्यानंतर अशा प्रकारे कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे मी. छान असा कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. छान असं टोमॅटो गळल्यानंतर त्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊयात. आपण जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिकनला छान असं पाणी सुटेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे आणि चिकनमध्ये वरतून गरमच पाणी टाकायचं आहे. त्यासाठी आपण वरती एक प्लेट किंवा तुम्ही काहीही ठेवू शकता. मी इथे मॅरिनेट करून घेतलेला बाउल ठेवलेला आहे आणि त्यामध्येच मी पाणी टाकले आणि छान असं तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे. इथपर्यंत पाणी गरम झालंय आणि खाली सुद्धा चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आणि चिकन सुद्धा छान असं शिजलं गेलं आहे आणि सूप तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये